रामकृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो सादरी विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा
जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम आलिया संसारी देखिली पंढरी आलिया संसारी देखिली पंढरी कीर्ती महाद्वारी वानुदी पताकांचे भार नामाचा गजर पताकांचे भार नामाचा गजर देखिला संसार सुफळ झाला साधू आणि संतांच्या धन्य झाल्या भेटी साधू आणि संतांच्या धन्य झाल्या भेटी सापडले दुखी निर्मोक्षाची पताकांचे भार नामाचा गजरी पताकांचे भार नामाचा गजरी देखिला संसार सुफळ झाला गणेशनाथ म्हणे धन्य पंढरीनाथा गणेशनाथ म्हणे धन्य पंढरीनाथा सोनभरी करता जाऊन तू पताकांचे भार नामाचा गजर पताकांचे भार नामाचा गजर देखिला संसार सुफळ झाला देखिला संसार सुफळ झाला देखिला संसार सुफळ झाला झोब्बार कुमार जय जगदंबार कुमाई 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 आलिया संसारी आलिया संसारी देखिले
नामाचा गजर
आलिया संसारी देखिली पंढरी कीर्ती महाद्वारी वाणू तुझी। आलिया संसारी देखिली पंढरी कीर्ती महाद्वारी वाणू तुझी। पताकांचे भार नामाचा गजर देखिला संसार सुफळ झाला। साधू आणि संताच्या धन्य झाल्या भेटी सापडली रुठी निजमोक्षाची। पताकांचे भार नामाचा गजर देखिला संसार सुफळ झाला। गणेशनाथ म्हणे धन्य पंढरीनाथा क्षणभरी परता जाऊ नको। पताकांचे भार नामाचा गजर देखिला संसार सुफळ झाला। विठ्ठल पांडुरंगा करू रथमान पांडुरंगा करू रथमान दूसरे चरण सरिता सिया।
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. आपल्या सांप्रदायिक नियमाप्रमाणे पहिला नमस्कार हा पांडुरंगाला. का तर आपण त्या पांडुरंगाला भेटण्याकरताच निघालेलो आहोत बरं का. आपली ही जी चैत्रवारी आहे ही वारी पांडुरंगाला भेटण्याकरता, पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता, पांडुरंगाचं मुख पाहण्याकरता ही वारी तुम्ही आम्ही सर्वजण निघालेलो आहोत. म्हणून पहिला नमस्कार पांडुरंगाला. त्याच ज्ञानोत्सरा संत महात्म्याला. संत महात्म्याला का तर संत महात्म्याने ही वाट दाखवून दिली. संत महात्म्याने या ठिकाणी पंढरी आहे, त्या पंढरीच्या ठिकाणी असा परमात्मा आहे ही खूण दाखवली बरं का. आणि ही खूण संत महात्म्यांनी दाखवली. खूण नव्हे वाट दाखवली. संत महात्म्याने स्वतः वारी केली आणि स्वतः वारी करून तुम्हा आम्हाला वारी करण्याचं सांगितलं, वाट दाखवली. आणि ती वाट अशी दाखवली की त्या वाटेने कुणीही जा, कधीही जा, कसंही जा. इतर ज्या वाटा होत्या त्या वाटा फार अवघड होत्या, सूक्ष्म होत्या, कठीण होत्या. आणि त्या इतर मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. इतर ज्या वाटा होत्या त्या मोडल्या बरं का. निवबरा मग सांगतात की नाना साधनाच्या केल्या खटपटा त्या न पवती व याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आड फाटा योगाभ्यासे रिद्धी सिद्धी रोदिताती वाटावू. अशा ह्या वाटा सूक्ष्म होत्या. परमात्मा प्राप्ती करता युगापरत्वे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग प्रत्येक युगामध्ये परमात्म्याला प्राप्ती करून घेण्याच्या वाटा मार्ग वेगवेगळे होते. पण आता सध्या या कलियुगामध्ये तुमच्या आमच्याकरता राज्यमार्ग असा संत महात्म्याने करून ठेवला बरं का, दाखवला. आणि त्या तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्या वाटेने आपण गेल्यानंतर कुठंच गुंता पडणार नाही अशी वाट आहे. बरीचशी महाराजाची प्रमाण आहेत. तुकोबराय म्हणतात की सांडी आता कुडी कल्पनेची वाट मार्ग आहे नीट पंढरीचा. इथं ज्या वाटा होत्या त्या अवघड होत्या, तुमच्या आमच्यानं करणं शक्य नव्हत्या. आणि या सध्या कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा 100 होती बरं का. पण आता आपण सर्वच डोळ्यानं पाहत की 100 नाही 60 वर आली. आता याच्या पुढे आपली पिढी अजून कितीवर येईल काय सांगता येत नाही. आणि एवढ्या याच्यामध्ये शतगणिले ते अर्धरात्र खाय, त्याच्यामध्ये निम्म झोपीत जातो. आणि निम्म्यामध्ये आपण काय करू शकता, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय असं एवढं अवघड आहे. आणि एवढं अवघड तुम्हा करता संत महात्म्याने सोपं केलं. आणि तुका म्हणे सोपी केली पायवाट पंढरी वैकुंठ भूमीवरी. सोपी पायवाट केली आणि ती वाट संत महात्म्यांनी दाखवली. नवे सर्व संत महात्म्यांनी पंढरपूरची वारी केली नाही, वारीला जाण्याचा आग्रह केला. त्यांची आवड होती. ज्ञानेश्वर महाराजाला विचारलं की महाराज तुमची आवड काय. महाराज म्हणतात की माझे जीवीची आवडी पंढरपुरा नीनगुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणवेधिले. तुकोबारायला विचारा, नामदेव महाराजाला विचारा. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे नामदेव महाराज म्हणतात. आणि तुकाराम महाराज तर पंढरीपर कितीतरी प्रमाण आपल्याला देत आहे. आणि अशी पंढरीच्या वारीचा आग्रह संत महात्म्यांनी स्वतः केली आणि आपल्याला करायला सांगितली, वाट दाखवली. म्हणून संत महात्म्याच्या आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. त्यांच्या उपकाराची उत्तराई आपल्याच्यानं होणं शक्य नाही. केले उपकार सांगू मी काय, बापन करी आई माय. धर्मे चांदियाने देखील पाय,
देशा मनवोनी आलो या देशा वरदान गा मनवोनी आलो या देशा मनवोनी आलो या देशा संत महात्म्याने आपल्यावर जे उपकार केलेले आहेत, केले उपकार सांगू मी काय, बाप न कर्यायसी माय, धर्मे त्यांच्याने देखिले मी पाय, दिली अक्षयवय वरदान गा, मनवून आलो या देशा. त्यांनी आपल्यावर उपकार केले, ते उपकार आपल्यावर दुसरं कोणीच करू शकत नाही. आणि असे उपकार त्यांनी केले म्हणून दुसरा नमस्कार संत महात्म्याला. आणि आपल्याला त्यांची कृपा झाल्यानंतर कथेचा विस्तार करता येईल म्हणून त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका. आज जो सेवेला अभंग घेतलेला आहे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांचा आहे. सुरुवातीला जर प्रस्तावना जर सांगायची झाली तर हा श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजाचा पालखी सोहळा श्री क्षेत्र उजनीहून निघून पंढरीला जात आहे. आणि या पालखी सोहळ्याचं हे 75वं वर्ष आहे. आणि म्हणून अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही ही वारी साजरी करत आहोत. तुम्ही म्हणाल कसं काय 75? असं काय लिखित? तो लिखित असं इसवी सन तसं तर वारकरी संप्रदायामध्ये इसवी सन नाही बरं का शक्य असतं. पण असा सर्वाचा आमचा अंदाज आहे की ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आपला भाग हा मराठवाड्यामध्ये होता आणि इथं निजामाचं राज्य होतं काही काळापुरतं. आणि सोलापूर भाग पुढे इंग्रजाचं राज्य होतं. मग आमची पूर्वज वारीला जात असताना तिथं त्या सीमेवर पैसे बदलून घ्यायचे, म्हणजे तिथले पैसे निजाम काळाचे जमा करायचे आणि इंग्रजाच्या काळाचे घेऊन जायचं, असं त्यांचं मत होतं. आणि आमच्या या प्रत्येक वर्षीच्या पोस्टरप्रमाणे हे 75वं वर्ष आलेलं आहे. तसं जर पाहिलं तर देशाचं स्वतंत्र होऊन 75 वर्ष महागच साजरं झालं. पण आपल्याला वारी निघाला 1 वर्ष उशीर झाला असेल आणि 75वं वर्ष म्हणून साजरं करीत आहोत. आणि जवळजवळ हे 75वं वर्ष आहे. पण पालखी निघाल्यापासून हा काक्रंब्याचा दुसरा मुक्काम आहेच. म्हणजे 75 वर्ष काक्रंबेकर आमची सेवा करतात बरं का. आमची म्हणजे संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांची सेवा काक्रंबेकर 75 वर्ष झालं करतात. इथला मुक्काम आम्ही बदललाच नाही, पूर्वीपासून जसं आहे तसं आहे. आणि म्हणून हे 75वं वर्ष साजरं करत आहोत. आणि म्हणून त्यांचाचा अभंग सेवेकरता घ्यावा म्हणून हा गणेशनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांचं चरित्र तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, प्रत्येक वर्षी सांगितलं जातं. त्यांचा फार मोठा अधिकार तुकोबारायाच्या समकालीन होते, शिवाजी महाराजांच्या समकालीन होते. शिवाजी महाराजाला, छत्रपती शिवाजी महाराजाला गणेशनाथ महाराजांनी उपदेश केलेला आहे. आणि हे काही दंतकथा नाही, भक्ती विजय ग्रंथामध्ये महिपती महाराजांनी संपूर्ण भक्ताचं चरित्र लिहिलेलं आहे. आणि त्या ग्रंथामध्ये 55वा अध्याय गणेशनाथ महाराजांचं चरित्र आहे. आणि त्या चरित्रामध्ये महिपती महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्या वर्णनामध्ये शिवाजी महाराजांना त्यांनी उपदेश केलेला आहे. आणि असे हे गणेशनाथ महाराज
शिवकालीन संत आहेत आणि म्हणून त्यांचे हस्तलिखित अभंग गाथा आहे आणि त्याप्रमाणे आम्ही नवीन गाथा प्रकाशित केलेली आहे। ती नवीन गाथा प्रकाशित करत असताना आम्ही भक्तिवैजाचा 55वा अध्याय ओवीबद्धही टाकलेला आहे आणि कथासारही टाकलेला आहे। असा हा गणेशनाथ महाराजांचा अधिकार सर्वांना माहीत आहे। म्हणून त्यांचे जे अभंग आहेत ते तुकोबरायाच्या अभंगासारखेच तंतोतंत आहेत बरं का। आणि म्हणून त्या अभंगावर आमचं बरेचसे पारायण झालं। गावात सप्ताहामध्ये पारायण असतं, गाथा भजन असतं, गाथा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि ती गाथा त्या गाथेतील हा अभंग घेतलेला आहे। त्या गाथेची सेवा आमचे श्रीकांत करतात बरं का। गेल्या वर्षी गाथा नवीन प्रकाशित आम्ही केली होती, पण त्यांनी दररोज गणेशनाथ मंदिरमध्ये दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांना वाचण्याकरता मिळावे म्हणून प्रत्येक पान हे लॅमिनेशन तयार केलं बरं का। म्हणजे ते पाणी त्याचं पडलं तर काय होणार नाही, फाटणार नाही आणि तो दररोज एक पान उलटून संपूर्ण गावात ते लोक मंदिरात दर्शनाला येतात, ते अभंग वाचतात आणि ती गाथा तयार करून त्यांनी डोक्यावर घेऊन वारी केली गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी ही गाथा घेऊन वारी करत आहेत आणि त्या गाथेमध्ये अभंग आहेत आणि त्या अभंगापैकी हा पंढरीपर अभंग निवडलेला आहे। या अभंगामध्ये गणेशनाथ महाराज म्हणतात की तुम्ही संसाराला जर आलेलो आहोत तर तुम्ही पंढरीला जा। तुकोबा म्हणतात पंढरीशी जा रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटेची आवडी कृपाळुता तडी उतावीळ। तुम्ही पंढरीला जा म्हणतात तुकोबाराय। तसंच गणेशनाथ महाराज म्हणतात की संसाराला तुम्ही आलेला आहात आणि संसाराला आलो म्हणजे कशाला आलो की तुमच्या आमची संसाराची व्याख्या वेगळी आणि संत महात्म्याची संसाराची व्याख्या वेगळी। तुमचा आमचा संसार हे रोजचं जे रहाटगाडगं चाललं ना काही झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत संसाराचा गाडा। बरीचशी मंडळी आमची चलाव पंढरपूरला वारीला गणेशनाथ महाराजाबरोबर पायी पालखी सोहळा अमृत महोत्सव वर्ष नाही हो आला असतं, पण ते आमचं हे राहिलं, आमचं ते राहिलं, आमचं असं आहे, आमचं तसं आहे म्हणून संसारात गुतलात त्याला संसार म्हणतात। गाडगे मडकी आता तर पूर्वीचा काळ गेला, पण आता हे घरचं जे आहे ना सगळा पसारा याला आपण संसार म्हणतो आणि या संसारातून आपल्याला जाणं शक्य नाही असं आपण म्हणतो। पण संत महात्म्याचा संसार कोणता? संत महात्म्याचा संसार काय म्हणतात की जन्माला आलेल्यापासून मरेपर्यंत जो काळ आहे त्याला संत महात्म्यांनी संसार म्हणलेला आहे आणि असा हा संसार आणि या संसाराला तुम्ही आलेला आहात तर संसाराला आल्यानंतर काय करा तर पंढरीला जा आणि पंढरीला जा नव्हे पंढरी तुम्ही पहा आणि त्या पंढरीला जाऊन तुम्ही पंढरी पहा। पंढरी बरेचसे अभंग आहेत। डोळा पहावी पंढरी असे एक ठिकाणी जनाबाई महाराज म्हणतात का वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी। पंढरी तुम्ही पहा डोळ्यानं असं म्हणतात बरं का आणि अशी ही पंढरी या पंढरीला तुम्ही पहा, तुम्ही पंढरीला जा आणि त्या पंढरीला जाण्याचा आग्रह महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणातून करतात।
महाराज म्हणतात की आलिया संसारी देखिली पंढरी कीर्ती महाद्वारी वाहनू तुझी संसाराला आला म्हणजे जन्माला आला आणि या जन्माला आलेल्या प्रत्येक मानवी प्राण्यानं पंढरी पाहावी बरं का. पंढरी पाहावी. पंढरी पण बरीचशी प्रमाण देता येतील पण आता काय पावसाचं वातावरण जरा 4 थेंबाले की आमची बरीचशी मंडळी लगेच मध्ये गेली. संत गुरुगणेशनाथ महाराजाचा चरित्र पाहायचं जर झालं तर महाराजाचं कीर्तन चंद्रभागेमध्ये चालू होतं गणेशनाथ महाराजाचं आणि चालू असताना अचानक चंद्रभागेला महापूर आला आणि महापूर आल्यानंतर त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये इतर जे कीर्तन होते इतर जे फडकरी जे लोक होते इतर सर्व ती कीर्तन पाण्याला बघितले की नाही तिथंच कीर्तन आटपलं जे विठ्ठल म्हणून निघून गेले आपल्या आपल्या मठावानीवरी. पण गणेशनाथ महाराजांनी ते आसन सोडलं नाही आणि कीर्तन सोडलं नाही. कीर्तन चालूच. पाणी आलं महापूर पाण्याकडे लक्ष दिलं नाही कीर्तन चालूच आणि इतका महापूर आला पण महापूर आल्यानंतर गणेशनाथ महाराजाचं ज्या ठिकाणी वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या कीर्तन चालू होतं तेवढं पाणी दुभंगलं असं आणि कीर्तनाची जागा कोरडी राहिली बरं का. दुभंगून पाणी पूर येऊन गेला. असा पूर आल्यानंतर स्वतः भगवंत आले. एवढा मोठा महापूर आलेला आपण चंद्रभागेत जाऊन पाहावं तरी परिस्थिती कशी आहे म्हणजे खरे भक्त कोण आहेत काय काय कीर्तन करतात कोण थांबलेत कोण निघून गेलेत असं म्हणून पाहण्याकरता आले बरं का. स्वतः भगवंत परीक्षा घेतो न पाहतो भक्ताची कसोटी लावतो तो. आम्ही वारी कशी करतो कसं कसं जातो कुठं थांबतो कुठं बसतो कुठं झोपतो हे सर्व भगवंत पाहतो बरं का. बरीचशी वारकरी मंडळी आमची वारीत म्हणजे आल्यानंतर काय पुढे तर जातात काय मागं तर थांबतात काय वाहनात तर बसतात पण तसं नाही बरं का. या आपण काही जरी का असतो भगवंत पाहतो आपल्याला त्याप्रमाणे स्वतः भगवंत पांडुरंग परमात्मा पाहण्याकरता तर गणेशनाथ महाराजांचं कीर्तन चालू. स्वतः भगवंत आले आणि पाहिलं काय तुमचं कीर्तन चालू आहे. पाणी दुभंगल्यामुळे चंद्रभागेत एवढा महापूर आलेला आणि स्वतः भगवंतानी येऊन गणेशनाथ महाराजाचा सत्कार केला आणि बाशिंग बांधलं आणि म्हणून गणेशनाथ महाराजाच्या आरतीमध्ये बांधे बाशिंग माता असा उल्लेख आहे बरं का. असे गणेशनाथ महाराज अशी त्यांची सेवा अशी त्यांची भक्ती होती बरं का. एकविध भक्ती होती. एकविध आम्ही न संडो वाट म्हणली एकविध होती आणि आपल्याला 4 थेंब आले की तिकडं आपण पाहू लागलो बरं का. असं नाही कीर्तन चालू असताना काही जरी झालं तर देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव आणि म्हणून हा अभंग गणेशनाथ महाराजाचा आहे. या अभंगामधून गणेशनाथ महाराज म्हणतात की पंढरी तुम्ही पहा आणि पंढरी पाहिल्यानंतर काय होतं मला तर त्या पंढरीला जर तुम्ही पाहिलं तर तुमची कीर्ती महाद्वारामध्ये वर्णन केली जाईल. कीर्ती महाद्वारी वाणू तुझी. महाराज म्हणतात की तुम्ही जर पंढरपूरला गेला तर तुमची कीर्ती महाद्वारामध्ये स्वतः भगवंत करतील इतकं त्या पंढरीचा अधिकार आहे बरं का. आता पंढरी बोलायचं झालं तर पंढरीची बरीचशी प्रमाण आहेत बरं का. त्या पंढरी असं जरी नाव घेतलं तर पाप निघून जातं. पंढरी पंढरी म्हणता पापाची गोहरी किंवा त्या तीर्थाचं इतकं महत्व आहे. ऐका पंढरीचे महिमान ऐका पंढरीचे महिमान राऊळ तुके प्रमाण राऊळ तुके प्रमाण शेतील तनानी पाषाण देही देवदानावे देही देवदानावे आयसी पंढरी वंदे जाती आयसी पंढरी वंदे जाती आयसी पंढरी वंदे जाती. ऐका पंढरीचे महिमान राऊळी तुके प्रमाण येथील तलारी प्राशान
ऐका पंढरीचे महिमान, राऊळ तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण, तेही देवदानावे. त्या पंढरीमधलं गवत आणि जे पाषाण आहेत खडे ते देवदानामध्ये. आज त्या पंढरीचा अधिकार आहे बरं का. पंढरीचा अधिकार. वाराणसीच्या यात्रेला जर तुम्ही गेलो, वाराणसीच्या यात्रेला पूर्वीचा काळ बरं का, तुकोबारायचा काळ, त्यावेळेस अशी वाहनं नव्हती बरं का. पायी तीर्थयात्रा, पायी तीर्थयात्रा घडो असा त्यावेळेसपासूनचा नियम आहे बरं का. तीर्थयात्रा ही पायी करावी बरं का. म्हणून पंढरीची वारी तीर्थयात्रा ही पायी केली पाहिजे. आणि वाराणसीच्या यात्रेनं म्हणजे काशीच्या यात्रेला 1 महिना चालल्यानंतर जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढंच पुण्य गोदावरीच्या वाटेने 1 दिवस चालल्यानंतर प्राप्त होतं बरं का. आणि गोदावरीच्या वाटेने 1 दिवस चाललेलं जेवढं पुण्य प्राप्त होतं तेवढं पंढरपूरच्या वाटेने 1 पाऊल टाकल्यानंतर पुण्य भेटतं. वाराणसी चाली जे 1 मास, गोदावरी 1 दिवस, पंढरी पाऊल परेस, ऐसा ठसा नामाचा. 1 पाऊल जर टाकलं पंढरपूरच्या वाटेनं तर तेवढं महत्व त्याला प्राप्त होतं. म्हणून तर तुकोबरा म्हणतात की वाराणसी गया, पाहिली द्वारका, परिणये तुका पंढरीच्या. तुकोबराय स्वतः सर्व तीर्थयात्रा त्यांनी केली भारतामध्ये. आणि तीर्थयात्रा करून शेवट निर्णय दिला की परिणय तुका म्हणजे पंढरीची बरोबरी दुसरीकडे कुठेच नाही बरं का. इतर ठिकाणी, इतर तीर्थाच्या ठिकाणी काही ना काहीतरी विधी आहे. आपण पाहतो आपल्यातले काही लोक बालाजीला जातात, बालाजीला गेले की मुंडन करून येतात. ते कुठून आलो, आता बालाजीला गेलो तुम्ही मुंडन केलं म्हणजे. मग तसा विधी इथं काही नाही बरं का. न लगे दंडन मुंडन ते काही साधनाची नाही. आटाआटी काही साधन करण्याची गरज नाही. एकच साधन, चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. सोपं आहे हरिकथा करणे, चंद्रभागेचं स्नान करणे, हे सोपा विधी त्या पंढरीच्या ठिकाणी आहे. आणि अशी ही पंढरी अवघीच तीर्थे घडती 1 वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच पापे जाय दिगंतरा, वैकुंठ पंढरी देखलिया. अवघीच संता 1 वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, पंढरी निर्माण केली देवी. तुमच्या आमच्या करता अनाथा करता पंढरी निर्माण केलेली आहे. आणि अशा ह्या पंढरपूरला जा असं गणेशनाथ महाराज म्हणतात. आणि अशा या पंढरीला तुम्ही गेल्यानंतर तुमची कीर्ती महाद्वारामध्ये वर्णन केली जाईल, इतका तुमचा अधिकार असेल. आणि असं एवढं वारीचं महत्त्व आहे. म्हणून ही वारी, पंढरीची वारी तुम्हा आम्हाला सांगितलं बरं का. तुकोबाराय तर म्हणतात की ही पंढरीची जी वारी आहे ना ती आमच्या घराची रीतच आहे बरं का. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कण करी तीर्थव्रत. दुसरे तीर्थव्रत तर काही करायची गरज नाही, पंढरीची वारी आहे म्हणली. तुकोबारायचं जर चैत्र पाहिलं तर तुकोबारायच्या पूर्वज विशंभर भावापासून पंढरीची वारी 8 पिढ्या. ही वंश परंपरा पुन्हा अवतार परंपरा सगळ्या जर पाहिला तर पंढरीची वारी त्यांच्याकडे होती. आणि म्हणून तुम्हा आम्हाला त्यांनी पंढरीची वारी सांगितली. आणि त्याच नावाने गणेशनाथ महाराज सुद्धा पंढरीला जायचे, पंढरीत कीर्तन करायचे. म्हणून तुम्हा आम्हाला त्यांनी पंढरीला जाण्याचा आग्रह, पंढरीला पाहण्याचा आग्रह केला. आणि अशी ही पंढरी कुठं आहे म्हणा तर भीमातिरी कवसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर, त्याची प्रमुखाची जगभराची
12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ते भीमाशंकर. आणि तिथून त्या नदीचा त्यांच्या भीमाशंकराच्या चरणापासून नदीचा उगम झालेला आहे. आणि ती नदी म्हणजे भीमा. आणि तशी वाहत 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 ती पंढरीच्या ठिकाणी आलेली आहे. पंढरीच्या ठिकाणी आल्यानंतर चंद्रासारखा आकार झाला म्हणून चंद्रभागा नाव पडलेलं आहे. आणखी बरेचसे त्याला कारण आहे चंद्रभागेच्या नावाला. पण असं ही भीमा नदी, त्या भीमा नदीच्या तीरावर हे पंढरपूर बसलेलं आहे, जम्बूद्वीपामध्ये आहे. आणि अशी ही पंढरी आहे. ती तुम्ही पंढरी पहा. आणि पंढरी पाहिल्यानंतर मग तुमची कीर्ती महाद्वारामध्ये वर्णन केली जाईल. आणि अशा या पंढरीच्या ठिकाणी आणखी काय काय आहे हे महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. महाराज म्हणतात त्या पंढरीच्या ठिकाणी काय त्यांना दृष्टीला दिसलं, तिथं काय आहे तर पताकांचे भार, नामाचा गजर, देखिला संसार सुफळ झाला. पताकांचे भारच्या भार आहेत बरं का. किती भार आहेत तर एकादशीच्या वेळेस आषाढी वारीला, कार्तिक वारीला तुम्ही जर पंढरीला गेलो तर किती पताका असतील त्यात का मोजमाप करता येतं का. आळंदीचा ज्ञानेश्वर महाराजाचा पालखी सोहळा, तुकोबरायचा पालखी सोहळा जर तुम्ही पाहिला आषाढीला तर किती पताका आहेत काय त्याचं गणित करता येत नाही. आणि ते सर्व संत मंडळी जर पंढरीला आल्यानंतर तिथे किती पताका असतील हो. पताकांचे भारच्या भार आहेत बरं का. त्याचं मोजमाप करता येत नाही. इतक्या पताका त्या पंढरीच्या ठिकाणी पाहण्यात भेटतं बरं का. म्हणून तर आपल्या या दिंडीला, पालखीला सुरुवात जर का असेल तर पताका आहेत बरं का. पताका आपण त्याला झेंडेकरी म्हणतो. या पताकाचं फार मोठं महत्त्व आहे बरं का. इतकं महत्त्व आहे की स्वतः भगवान शंकराने आपल्या खांद्यावर पताका घेऊन पंढरीची वारी केली बरं का. इतकं त्या पंढरीच्या वारीचं महत्त्व, इतकं त्या पताकांचं महत्त्व आहे. आणि अशा या पताका यांचे भार तुम्हाला पंढरीच्या ठिकाणी बघण्यात भेटतील. आणि तिथं पताकाचे भार तर आहेत पण नामाचा गजर आहे. जिकडं विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी, पाहे तिकडं नामाचा घोष, दिंड्या, पताका, कितीतरी सोहळा मोठा आहे. आणि असा हा सोहळा त्या पंढरीच्या ठिकाणी आहे. आणि हे पाहिल्यानंतर तुमचं जन्माला आलेल्याचं सार्थ बरं का. देखिल्या संसार सुफळ झाला, हे तुम्ही पाहिल्यानंतर तुमचा संसार सुफळ झाला म्हणजे तुमच्या या जन्ममरणाला, जन्माला आलेल्याचं सार्थक ताप सोहळा, त्या पताकांचे भार, ते नामाचं गजर हे पाहिल्यानंतर तुमचा संसार सुखाचा होतो. आणि म्हणून अशी ही पंढरी, अशा या पंढरीच्या ठिकाणी जा असं गणेशनाथ महाराज म्हणतात. मग आली या संसारी देखिली पंढरी, कीर्ती महाद्वारे वानू तुझी. पताकांचे भार, नामाचा गजर, देखिला संसार सुफळ झाला. संसार
संसारी देखिली पंढरी कीर्ती महाद्वारी वानू तुझी पताकांचे भार नामाचा गजूर देखिल्या संसार सुपर्णधारा। आणखी त्या पंढरीच्या ठिकाणी तुम्हाला काय भेटेल, काय पाहायला मिळेल तर तिथं साधू आणि संत तिथंच भेटतात बरं का। सध्याच्या या काळामध्ये साधू भेटणं, संत भेटणं फार अवघड आहे बरं का, फार दुर्लभ आहे। तुकोबारायांनी एकनाथ महाराजांनी साधूची भेट फार दुर्लभ सांगितली बरं का, लय दुर्लभ, इतकी दुर्लभ आहे। चंद्रामृत सुखे सेववेल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा। चंद्राचा अमृत सेवन करता येईल, विज्ञानानं प्रगती केली आहे। चंद्रावर बऱ्याच काळापासून मानव गेलेला आहे, पण तिथलं अमृत भेटलं ना बरं का, तिथली दगडमातीच घेऊन यायला अमृत भेटलं नाही, पण चंद्राचं अमृत सेवन करता येईल। मग आस्था जाता रवी धरवेल म्हणजे दिवस अस्ताला जात असताना धरता येईल, शक्य नाही। आपण कितीतरी दूर आहोत, असला उन्हाळा किती आपल्याला त्रास होत आहे वारीमध्ये, पण तो सुद्धा सूर्य धरता येईल। धरला कोण? आमच्या हनुमंतरायांनी बरं का। आता हनुमान जयंती आहे, जन्मल्याबरोबरच भूक लागली, आता खाण्याकरता काय दिसणार गेलं, हे फळच आहे म्हणून खाण्याकरता उडी मारली बरं का। पण तो सूर्य धरता येईल म्हणले, बाह्य हेळा सागर तरवेल म्हणले, समुद्र तरून जाता येईल। समुद्र काय तर शक्य आहे का? आताच्या पुढल्या पिढीला तर पोहणं शक्यच नाही बरं का। आता मग सिटीमध्ये धंदे काढलेत, स्विमिंग पूल असं पोहण्याकरता, पण पोहायला येणं फार अवघड आहे बरं का। पण तो समुद्र तरून जाता येईल आणि गेले बरं का। स्वातंत्र्यवीर सावरकर हे तुरुंगातून समुद्राची खाडी पोहून पोचले बरं का, मग तो तरून जाता येईल, पण साधूची भेट होत नाही बरं का। तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे आणि एकनाथ महाराजाचा एक अभंग आहे, ऐसे कैसी आणि भेटी ते साधू, असा प्रश्न आहे, त्याला उत्तर आहे ऐसी ऐसी आणि भेटती ते साधू। दोन्ही अभंग गातेत पहा, साधूची भेट किती अवघड आहे आणि किती दुर्लभ आहे। बहु अवघड आहे संत भेटी, परिजग जेठी करुणा केली। संताची भेट फार अवघड आहे बरं का। तसं तर संत ओळखणंच कठीण आहे बरं का। सध्याच्या काळामध्ये संताचा वेश घेऊन बरेचसे लोक फसवत निघालेले आहेत बरं का। पंढरीच्या वाटेवर तुमचं गाव आहे, तुमच्या गावाला जास्त अनुभव आहे बरं का। कितीतरी फसवे काही वारकरी जातात, पण संत म्हणता येणं फार कठीण आहे बरं का। एक अभंग आहे तुकोबाराची, करिता करीत नव्हती ते संत, करिता कवित्व म्हणले, संताचे ते आप्त नव्हती संत। या अभंगामध्ये संपूर्ण संताचं वर्णन केलेलं आहे, कसा संत असावा आणि असे संत ओळखणं कठीण आहे, भेट होणं कठीण आहे। आणि असे जर तुम्हाला भेटावे वाटत असतील तर ते कुठं भेटतील हे तिसऱ्या चरणात
त्या साधूची त्या संत महात्म्याची जर भेट तुम्हाला व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही पंढरीला जा, तिथं तुम्हाला भेट होईल. साधू आणि संताच्या धन्य झाल्या भेटी, सापडली नुठी निजमोक्षाची. साधू आणि संताची भेट तुम्हाला पंढरीत होते बघा. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा दिसी समचरणाची शोभा. संताचे भारच्या त्या पंढरीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. आणि असे संत इतके दुर्लभ, इतके अवघड, पण पंढरीला गेल्यानंतर तुम्हाला आपोआप भेटतील. त्यांची भेट होईल आणि त्यांची भेट झाल्यानंतर तुम्हाला निजमोक्षाचा मार्ग, निजमोक्षाची वाट सापडेल. म्हणून सापडली दुठी निजमोक्षाची, तुम्हाला निजमोक्ष प्राप्त होईल असा अधिकार त्या पंढरीचा आहे. आणि म्हणून तुम्ही पंढरीला जा असं महाराज आग्रह करतात. आणि जर तुम्ही पंढरीला गेल्यानंतर मग त्या पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर तुमची काय स्थिती होते हे शेवटच्या जन्माला सांगतात बरं का. महाराज गणेशनाथ महाराज शेवटच्या चरणात म्हणतात की गणेशनाथ म्हणे धन्य पंढरीनाथा क्षणभरी परता जाऊ नको. एकदा त्या परमात्म्याची भेट झाल्यानंतर ती भगवंता तू कसा आहेस तर धन्य आहेस. आणि एकदा भेट झाली क्षणभर सुद्धा आमच्यापासून तू दूर जाऊ नको, परत जाऊ नको असं भगवंताला गणेशनाथ महाराज म्हणतात. तुका म्हणे नदे अनिकाचे हाती बैसला तो चित्ती निवडेना. एकदा तो पांडुरंग परमात्मा पाहिल्यानंतर तो पांडुरंग परमात्मा दुसऱ्याच्या हातात तुम्हाला देत नाही. तसंच इथं गणेशनाथ महाराज म्हणतात की क्षणभर परता जाऊ नको, क्षणभर सुद्धा भगवंत माझ्यापासून दूर जाऊ नको बरं का. संत महात्म्यांनी वेळोवेळा भगवंताला मागणी मागितली की हे भगवंता की काही जरी झालं तर तू आमच्यापासून दूर जाऊ नको, आमच्या रात्रंदिवस आमच्या हृदयामध्ये रात्रंदिवस तू राहा, तू वास कर असं संत महात्म्यांनी ठिकठिकाणी मागितलेलं आहे. म्हणून गणेशनाथ महाराज म्हणतात की हे भगवंता तू क्षणभर सुद्धा आमच्यापासून दूर राहू नको असा धावता भावात त्या अभंगाचा इथं सांगितलेला आहे बरं का. तसं तर वाटचालीचं कीर्तन आहे. आता मी काय घड्याळाकडे पाहिलं नाही, 1 तास झाला असेल असा माझा अंदाज आहे. आणि तसं तर आमची थोडीच टाळकरी उभारलीत बरं का, बरीचशी टाळकरी झोपलेत. श्रोते तर आता वाटचालीचा एकही नाही बरं का, संपूर्ण काक्रंबेकर श्रोते आहेत, महिला मंडळ पुरुष मंडळ.
आणि इथं कीर्तन श्रोत्यामुळंच करावं वाटतं बरं का. किती वेळ बी करावं वाटतं पण आम्हाला तेवढा वेळ नसतो. टाळकऱ्याचा स्वतः आमचा सर्वाचा विचार करून 1 तासाची मर्यादा आहे वाटचालीचं कीर्तन. असे श्रोते सुज्ञ लक्ष देऊन चित्त देऊन अवधान ठेवून ऐकणारे आहेत बरं का. या गावाला फार मोठा वारसा आहे. प्रत्येक मंदिरामध्ये एक ग्रंथ चालू आहे बरं का. जेवढ्या गल्ल्या आहेत त्या गल्लीमध्ये जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये एक ग्रंथ चालू आहे बरं का. दररोज प्रत्येक पांडव प्रताप आहे, रामविजय आहे, हरिविजय आहे, भक्तिविजय आहे, असे ग्रंथ प्रत्येक ठिकाणी दररोज चालू आहेत. आणि या गावाला जर वारकऱ्याची सेवा कितीतरी दिंड्या येतात बरं का. हमेशा 12 महिने दिंड्या क्षेत्र सिंगणापूरला जाणारे भाविक, पंढरपूरला जाणारे वारकरी सर्वजण इथे येतात आणि सर्वांची सेवा काकरंबेकर करतात बरं का. त्यांना जेवणा खाण्याची व्यवस्था सर्व व्यवस्था सर्व करतात आणि आष्टीची व्यवस्था आमची सुद्धा काकरंबेकर करतात. तसं मी आता सांगितलं की ह्या 75वं वर्ष आमचा या वारीचा अमृत महोत्सव साजरा करतो. याला साक्षीदार सुरुवातीपासून आतापर्यंत राहिलेला नाही बरं का. एक साक्षीदार होता आमचा, 2 वर्ष गंगामास्तर होते. त्यांनी पंढरी कीर्तन केलं आणि संपूर्ण परंपरा आपल्या वारीची परंपरा परमार्थाची परंपरा सांगितली. त्यातल्या त्यात आमच्या श्रीकांत ढवण सर यांनी एक क्लिप तयार केलेली आहे की परंपरा या धार्मिक परंपरा संत परंपरा या आपल्या संप्रदायाची परंपरा सुरुवात कोण केली, कोण काय काय सेवा केली अशी एक क्लिप तयार केलेली आहे. ते सर्वांनी पाहिलेली आहे आणि ती जपून ठेवावी असं मी त्यांना सांगतो बरं का. की आतापर्यंत आमची जी ही सेवा चालू आहे ही मोडकी तोडकी आहे बरं का. खरी सेवा नाही. आता जसं घडो तसं आम्ही करतो. पण ही जी सेवा आहे ही 3री पिढी आहे बरं का. तुम्हाला सांगतो आमचे आजोबा वडील आम्ही ही 3री पिढी आमची सेवा आहे आणि 4थी पिढी आमच्या पुढे मुलं करत आहेत. अशी ही गणेशनाथ महाराजाच्या पालखीची सेवा आणि वारीची परंपरा ही 4 पिढ्यापर्यंत चालू राहिलेली आहे. अशीच चालू राहील आणि एवढ्या पिढी तुमचीही सेवा करण्याची 3री 4थी पिढी आहे बरं का. तुमची पूर्वीपासून इथं सेवा आहेच आणि अशी ही वंश परंपरागत सेवा आणि गावची सेवा आणि वारकऱ्याची सेवा ही चालू आहे आणि हे 75वं वर्ष साजरं केलं जात आहे. आणि इथून पुढे आता आमचं तर महाराज ही माझी वारी 45वी बरं का. 1981ला आमची 10वी झाली आणि त्या वर्षीपासून आमची पायी वारी आहे 45वी आहे. आता पुढे काय होईल ते सांगता येत नाही. पण 75 आमच्यापेक्षा आमचे बापू काशीनाथ बाप्पा आहेत डोकड महाराज आमच्यापेक्षा त्यांच्या जास्त वाऱ्या झालेल्या आहेत. त्यांनी बऱ्याचशा वाऱ्या केलेल्या आहेत आणि 3ही पिढ्या त्यांनी पाहिलेल्या आहेत बरं का. वारी सोहळ्याच्या आजोबा आणि आमचे वडील आमचे सर्व आमचेच म्हणजे आमच्या संपूर्ण गावचे परंपरा संपूर्ण गावचीच आहे. नाहीतर काय म्हणतो तुम्ही तुमची स्वतःचीच परंपरा स्वतःची नाही. संपूर्ण गावात जेवढे सेवा करतात प्रत्येकाला. कालच आमच्या इथं आपला पालखी प्रस्थानला आमदार आले होते. त्यांनी सांगितलं त्यावेळेस की नारायण आपण सांगितलं की या गावाला वारसा लाभलेला आहे आणि परंपरागत सेवा प्रत्येकाला वाटून दिली आहे बरं का. कुणाला झेंड्याची सेवा आहे, कुणाला पालखीच्या रथाची सेवा आहे, कुणाला कशाची, कुणा परंपरागत सर्व गावाला सर्व प्रत्येक गाव घर ना घर गणेशनाथ महाराजाच्या सेवेमध्ये गुंतलेलं आहे बरं का. गावामध्ये अखंड विना पारा जवळजवळ 80 वर्ष चालू आहे मंदिरामध्ये. त्या अखंड विना पहाऱ्याकरता गावातल्या प्रत्येक घरातून भाकरी दिली जाते बरं का. पाटेकरी गावातून पाटी गोळा करण्याकरतो तर घरामध्ये स्वयंपाक केल्यानंतर पहिली भाकर गणेशनाथ महाराजाला प्रसाद म्हणून काढली जाते आणि मगच दुसरी एक भाकर घरातली माणसं जेवण करतात. असं संपूर्ण पंक्ती संपूर्ण कार्यक्रमात संपूर्ण गाव गुंतलेलं आहे. आणि म्हणून अशीही सेवा चालू आहे आणि सेवा चालू आहे म्हणजे आपण निमित्त मात्र आहोत बरं का. करून घेणारा तो आहे भगवान पांडुरंग परमात्मा संत महात्मे ते सेवा करून घेतात. आम्हाला बरीचशी प्रसंग पाहण्यात आली की आता इतका अवघड प्रसंग आलेला आहे याच्या पुढे काय होईल असं आम्हाला वाटतं. पण त्या टाळेला कधी कुंकून कोण माणूस येईल आणि काय सेवा करून जाईल हे सांगता येत नाही बरं का. परवाच आता पहारेकरी कमी झाले. आता काय मंत्र असा एक भोळा माणूस पाठवून दिला. त्या माणसाचा गावाचा पत्ता नाही, नावाचा पत्ता नाही. तो महाराज तो माणूस इथं आमच्या मंदिरात सेवा करतो, पाटी आणतो, पहारा करतो. कधी कोण कसं येईल आणि सेवा करून जाईल
ही त्यांची ताकद आहे बरं का, तुमची आमची नाही. आणि अशी ही सेवा तुमच्या आमच्या करून घेतात आणि अशी सेवा तुमची आमच्यावर आणि अशी सेवा करून घेऊ एवढीच त्या भगवान पांडुरंग परमात्म्या ठिकाणी संत महात्म्याच्या ठिकाणी सेवा आणि विनंती करून या ठिकाणी सेवा संपवायची आहे. आणि त्या संत महात्म्याचं भजन मोठ्या आवडीनं प्रेमानं करू. ज्ञानेश्वर कुंडली कवरदारी ज्ञानदेव महाराज या संत महात्म्यासोबत आपण पंढरीची वारी करत आहोत. आताच आपण त्यांचं चरित्र धावतं सांगितलेलं आहे आणि त्यांचं भजन मोठ्या आवडीने करू. गणेशनाथ गणेशनाथ कुंडली कवरदारी ढोल देव महाराज की तुकाराम 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 गणेशनाथ माने धन्य पंढरीनाथ गणेशनाथ Gane
या ठिकाणी आपला हा संत सद्गुरू निष्णात महाराजांचा पालखी सोहळा हा 75वा आहे. अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि मगच हरिभक्त परायण खोरे गुरुजी आणि माझ्यापाशी असं सांगितलं की 75वं वर्ष तुमचं वारीचं सोहळा आहे. तर आम्हीही त्यांची तर सेवा आहे काक्रंबेकराची आणि हा अन्नदान हे विजय आपलं हे बापू सुपनार बापू सुपनार आणि उमेश खांडेकर आणि बापू सुपनार या दोघांनी अन्नदानाची सेवा केलेली आहे आणि चांगल्या प्रकारची केलेली आहे त्यांनी सेवा. त्यांनी येऊन इथं गणेशनाथ महाराजांचा प्रसाद नारळ प्रसाद घेऊन जावं बरं का. आम्ही पहाटे जाणार आहोत. पहाटे त्यांची भेट व्हायची नाही. त्यांनी येऊन घेऊन जावं. आणि तसेच हे 75वं वर्ष आहे म्हणून गुरुजीनं आताच माझ्यापाशी मनोगत व्यक्त केले की
आम्ही तुमच्या या पालखी सोहळ्यासोबत 75 वर्ष म्हणून आम्ही त्यांचा पालख्या सोहळ्यासोबत जे वारकरी आहेत, जे निष्ठावंत वारकरी आहेत, जे सेवेधारी आहेत, त्यांचा सत्कार श्रीफळ देऊन ते करणार आहेत. त्यांचा सत्कार जय मल्हार भजनी मंडळातर्फे जय मल्हार भजनी मंडळ यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. कोणाच्या हस्ते? हां, आमचे काशनाथ बापू धवन हे आमच्या अगोदरपासून यांची वारी आहे बरं का. सध्या जुने बापू आणि डोकडी महाराज 2 राहिलेले आहेत आणि या दोघांचाही या ठिकाणी श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल. चला द्या. श्री ज्ञानदेव तुकाराम तिकडे त्या पायात अडकला महाराज पुंडलिकावद्यारी श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले रे करुणे देवा Santa
जय